नमस्कार, डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कॅन्सर या आजाराविषयी जाणून घेणार आहोत। कॅन्सर या आजाराचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढायला लागलेलं आहे। तर हा कॅन्सर म्हणजे नक्की काय होतो, त्याच्यामागे काय कारणं लक्षणं असतात, कोणत्या भागाचा होऊ शकतो, त्याच्याबरोबरच केमोथेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन याच्याबरोबर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषध कॅन्सर नियंत्रणात राहण्यासाठी घेऊ शकता, हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। तर आता कॅन्सर होतो म्हणजे नक्की काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जी गुणसूत्र असतात, जे जीन्स असतात, ते आपल्या शरीरातील पेशींची ऍक्टिव्हिटी मॅनेज करतात, म्हणजे पेशींवरती कंट्रोल ठेवतात। पण काय होतं की काही वेळेला हेच गुणसूत्र किंवा हे जीन्स जे आहेत ते ॲबनॉर्मल सेल्सचं म्हणजे नॉर्मल नसलेल्या अशा सेल्सचं प्रोडक्शन करायला लागतात। आणि हे प्रोडक्शन जे आहे ते फार फास्ट, वेगाने, झपाट्याने व्हायला लागतं। आणि मग त्या ॲबनॉर्मल सेल्स जास्त प्रमाणात शरीरात तयार झाल्या तर त्याच्या गाठी तयार होतात, त्याचे ट्यूमर तयार होतात। कालांतराने काय होतं, हे ट्यूमर्स याच्या ब्रेक होतात आणि त्याच्यामधल्या ज्या ॲबनॉर्मल सेल्स आहेत त्या आपल्या रक्तभिसरण प्रक्रिया आहे किंवा आपली लिम्फॅटिक सिस्टीम आहे त्याच्या थ्रू आपल्या शरीरामध्ये इतरत्र पसरायला लागतात। म्हणजे काय होतं की कॅन्सर होणे म्हणजे शरीरामध्ये ॲबनॉर्मल सेल्स म्हणजे नॉर्मल नसलेल्या अशा पेशी फार झपाट्याने वाढायला लागतात आणि त्याच्या ट्यूमर म्हणजे त्याच्या गाठी तयार व्हायला लागतात। पण आता हा कॅन्सर बघायला गेलं तर त्याचे बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 85 ते 90% जे आहेत ते स्किन कॅन्सर आहे, त्वचेचा कॅन्सर आहे, जे आहे ब्लड कॅन्सर आहे, त्याच्याबरोबरच लंग कॅन्सर आहे, त्याच्याबरोबर ब्रेस्ट कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, पुरुषांमध्ये बघायला गेलं तर प्रोस्टेट या ग्रंथीचा कॅन्सर आहे, त्याच्याबरोबर आतड्याचा कॅन्सर, कोलॉन कॅन्सर यांचं प्रमाण जे आहे ते जास्त बघायला मिळतं। तर आता कॅन्सर होण्यामागे काय कारणं असतात, सर्वात महत्त्वाचं कारण जेनेटिक, अनुवांशिक। दुसरं बघायला गेलं तर टोबॅको स्मोकिंग करणाऱ्यांमध्ये इसोफॅगस, अन्ननलिकेचा, पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंडाचा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त असतात। त्याच्याबरोबरच आजकालची आपली बदललेली जीवनशैली आहे, हाय फॅटी फूड जे जास्त प्रमाणात खाल्लं जातं, त्याच्याबरोबर फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची कमी असेल, ओबेसिटी वाढलेली असेल, आहारामध्ये भाज्या फळ यांचा इंटेक तुमचा कमी असेल, तर त्याच्यामुळे आजकाल स्टडीनुसार हे हाय फॅटी फूडमध्ये या बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। त्याच्यानंतर आहे हार्मोनल थेरपी, जर स्त्रियांमध्ये कोणत्या कारणासाठी PCOD आहे, इन्फर्टिलिटी आहे, याच्यासाठी जर तुम्ही लॉंग टाईम हार्मोनल थेरपी घेत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचे प्रमाण जे आहे ते जास्त बघायला मिळतंय। त्याच्यानंतर क्रॉनिक HPV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस याचं इन्फेक्शन जर झालेलं असेल क्रॉनिक, तर त्याच्यामुळे सुद्धा हे कॅन्सर होण्याचे प्रमाण जे आहे ते वाढायला लागलेलं आहे। त्याच्याबरोबर हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस Cचं क्रॉनिक इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हे होण्याचे प्रमाण जे आहे ते जास्त वाढू शकतं। आता ही वेगवेगळी कारणं आहेत, ही बदललेली जीवनशैली आणि हे जे व्हायरल इन्फेक्शन असू शकतं त्याच्यामुळे हे कॅन्सर होण्याचे प्रमाण जे जास्त बघायला मिळतं। आता याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात, तर जसं वेगवेगळ्या भागाचा कॅन्सर असतो त्याच्यामुळे पर्सन टू पर्सन ही लक्षणं वेगळी असू शकतात। पण कॉमन लक्षणं बघायला गेलं तर काहींना रात्रीच्या वेळेस ताप येतो, रात्रीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात घाम सुटतो, सगळं अंग दुखणे हा जास्त त्रास बघायला मिळतो आणि फटीग, फार थकवा लवकर येतो, भूक न लागणे, त्याच्याबरोबर वजन कमी होत चाललेलं असतं। काही जणांना त्वचेवरती मोल्स यायला लागतात आणि त्या मोल्सची साईज खूप जास्त फास्ट वेगाने वाढायला लागते। त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये कलर चेंजेस काही ठिकाणी बघायला मिळतात। काही लक्षणांमध्ये खोकल्यामधून रक्त पडणे, काहींना शौच आणि लघवीमधून रक्त जाणे, अशा प्रकारची सुद्धा लक्षणं बघायला मिळतात। पण वेगवेगळ्या भागाच्या कॅन्सरनुसार वेगवेगळी लक्षणं सुद्धा पेशंटमध्ये असू शकतात। आता याचं निदान कसं केलं जातं, तर आजकाल सगळ्या ब्लड टेस्ट अवेलेबल आहेत, ट्यूमर मार्कर टेस्ट आहेत, अल्ट्रासाऊंड, सोनोग्राफी, CT, MRI याच्यामुळे कॅन्सर निदान जे आहे ते लवकर होऊ शकतं आणि जेवढ्या लवकर निदान होईल तेवढं चांगलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही लवकरच ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला लवकर घेऊ शकताय आणि आजकाल ॲडव्हान्स थेरपीत आहे, जसं केमोथेरपी आहे, रेडिएशन आहे, इम्युनोथेरपी आहेत, या वेगवेगळ्या थेरपीज दिल्या जातात आणि त्याच्यामुळे लवकर कॅन्सर जो आहे तो आटोक्यात आणता येतो, नियंत्रणात आणता येतो। आजकाल त्याचा रिकरन्स होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं, जर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट घेतली तर त्याचं प्रमाणही कमी होतं। त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही अशी शंका असेल, कोणताही त्रास असेल तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि जर कॅन्सरचं निदान झालंच तर तुम्ही ह्या थेरपीज लवकरात लवकर घ्या।
तर ह्या थेरपीज बरोबरच तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकताय, कारण होमिओपॅथीमध्ये बरीच औषधं आहेत, जसं कार्सिनोसिन आहे, हायड्रोसिस कॅनाडेन्सिस आहे, थुजा आहे, कोनियम आहे, कॅडमियम सल्फाईड, अशी बरीच होमिओपॅथिक औषधं आहेत जी ह्या कॅन्सर नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत. त्याच्याबरोबर नंतर होणारं जे अंगदुखी आहे, बॉडी एक जे पेशंटला होतं ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हे सुद्धा औषधं आहे. त्याच्याबरोबरच केमोथेरपीचे सुद्धा काही साईड इफेक्ट्स असतात. जसं काही जणांना त्याचा साईड इफेक्ट नाही जाणवत, काही जणांना त्याचा साईड इफेक्ट जाणवतो, जसं उलट्या होणे, वारंवार ऍसिडिटी होणे, असे प्रमाण जास्त असतं. तर ते नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा, प्लस कॅन्सरचे जे आहेत ते गाठी वाढू नये किंवा त्याचं रिकरन्स होऊ नये याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत जी खूप उपयुक्त आहेत. तर तुम्ही ह्या थेरपीज बरोबर कॅन्सर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घेत असताना त्याच्याबरोबर तुम्ही होमिओपॅथिक औषधं सुद्धा नक्की घेऊ शकताय आणि तुमचा जो आजार आहे तो नियंत्रणात ठेवू शकताय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.